तीन मतपत्रिका मिळतील। त्या तीन मतपत्रिकेवर प्रत्येक मतपत्रिकेवर तीन तीन शिक्के मारायचे नावाच्या पुढं। तिथं मोठी मतपत्रिका आहे आणि पहिल्या मतपत्रिकेमध्ये तुम्हाला तीन कबशीच्या गुण शोधून काढायच्या, तीन शिक्के मारायचे त्या कबशीवर। नंतर दुसरी मतपत्रिका त्याच्यातच असेल, त्याच्यामध्ये पुन्हा तीन ठिकाणची कपबशी त्या यादीतली शोधायची, तिथं प्रत्येकीवर शिक्का मारायचा। पुन्हा तिसरी त्याच वेळेस तुमच्या हातात असेल, त्याच्यामध्ये पण असणाऱ्या अनेक उमेदवारांच्या मध्ये तीन कपबशीच्या खुणा तुम्हाला पाहायला मिळतील। तिथं प्रत्येक कपबशीच्या चिन्हावर फुले मारून तीन फुले तुम्हाला त्या पत्रिकेवर मारायच्या। नंतर मात्र तुम्हाला ते चार मतपत्रिका देणार आहे, त्याच्यामध्ये पहिल्या मतपत्रिकेवर दोनच शिक्के मारायचे कपबशीवर, कारण तिथं दोनच शिक्के मारण्याचा अधिकार आहे। छत्रपतीला अनेक मतं बाद झाली, कृपा करून निरावगेसकरांनी ज्यांना श्री नीलकंठेश्वर पॅनलला मतदान करायचं आहे आणि उद्याच्या 5 वर्षाच्या करता आपल्या कारखान्याला एक वैभवाच्या शिखरावर पोहोचवायचंय, त्यावेळेस त्यांनी तिथं दोन शिक्के कपबशीच्या खुणावरून मारावे। दुसऱ्याही मतपत्रिकेत दोन शिक्के मारायचे कपबशी बघून, तिसऱ्या ठिकाणी दोन शिक्के मारायचे, ते 6 नंबर गटाची पत्रिका असेल। आणि नंतर चौथी पत्रिका ही महिलांची असेल, तिथंही दोनच शिक्के मारायचे। तिथं आपल्या संगीतातही कोकरे उभे आहेत आणि तिकडं मुलमुलेताई ह्या आपल्या उभ्या आहेत, ज्योतिताई मुलमुले। अशा पद्धतीनं त्या 4 पत्रिकेवर दोन मतपत्रिकेवर त्या शिक्के मारल्यावर शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहेत। त्यावेळेस नावं 5-6 असतील, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्का एकच मारायचा आहे आणि तो शिक्का मारत असताना तुमच्या इथं मागासवर्गीय प्रतिनिधीला त्यांच्या नावापुढे रतन कुमार भोसलेंच्या पुढे कपबशी असेल तिथे शिक्का मारायचा आहे। एनटी मध्ये विलासराव ओशिकांत देवकात यांची कपबशी असेल तिथं त्यांच्या नावाच्या पुढे कपबशीच्या पुढे शिक्का मारायचा आहे। आणि तिसरे नितीन वामनराव शेंडे यांची ओबीसी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी त्यांची कपबशी कोण आहे तिथं त्यांच्या कपबशीवर शिक्का मारायचा आहे। अशा पद्धतीनं अ वर्गातल्या सन्माननीय मतदार बंधू भगिनींनी कुठेही मत बाद होऊन न देता सांगितलं त्या पद्धतीनं मतदान आपण करावं। माझी आपल्याला विनंती आहे, लवकरच आम्ही उद्याच जास्त करू किंवा परवा तुम्हाला ऍक्च्युअली कशी मतपत्रिका येणार आहे, काही ठिकाणी गुलाबी आहे, काही ठिकाणी पांढरी आहे, काही ठिकाणी हिरवी आहे, काही ठिकाणी निळी आहे, काही ठिकाणी लाईट म्हणजे फेंट गुलाबी आहे, अशा वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये आहेत। आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करावं आणि श्री नीलकंठेश्वर पॅनलला प्रचंड बहुमताने आपल्या सगळ्यांचं उद्याच्या 5 वर्षाच्या करता प्रतिनिधित्व देण्याचं काम करावं, ही आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करण्याच्या करता मी करता तुमच्यासमोर आले। ब वर्गाचं मतदारांना मी डायरेक्टच कॉन्टॅक्ट करणार आहे। मला वाटतं परवा सुनेत्रांनी पण तुम्हाला सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं। त्याच्यामध्ये पहिली मतपत्रिका येईल, त्याच्यात 2 नाव आहेत, 2 नंबरला माझं नाव आहे, तिथं कपबशी कोण आहे। नंतर तुम्हाला पुन्हा 2चं शिक्के मारायची एक मतपत्रिका मिळेल महिलांची, तिथं आमच्या मुलमुलेताई आणि संगीताताई कोकऱ्यांच्या कपबशीवर शिक्का मारायचा। आणि नंतर एक मतपत्रिका 3 तुम्हाला दिल्या जातील, त्याच्यामध्ये मागासवर्गीय करता रतन कुमार भोसले आपल्या भागातले आपल्या गावचे त्यांची कपबशी कोण आहे तिथं शिक्का मारायचा। नंतर मेखलीचे विलासराव ओशिकांत देवकाते त्यांची कपबशी कोण आहे तिथं शिक्का मारायचा। आणि नितीन वामनराव शेंडे त्यांची कपबशी कोण आहे तिथं ओबीसीला शिक्का मारायचा। अशा पद्धतीनं तिथं 3 आणि 2 5 आणि 6 असे शिक्के मारायचे, ते कपबशीवरच मारायचे। शेवटी सकाळी चहा प्यायला कपबशी लागते, ती कपबशी लक्षात ठेवा, एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे।
मित्रांनो, तुम्ही कदाचित विचार केलेला असेल की बाबा अजित पवारांना आपण 8 वेळेला आमदारकीला निवडून दिलं, एकदा खासदारकीला निवडून दिलं, ते राज्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, उपमुख्यमंत्री झाले, आणि मग असं असताना ते इकडे कसे काय उभे राहिले. विरोधक माझ्यावर टीका करतात की अजित पवारांना सहकारामध्ये आता वेळ देता येत नाही, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्यांनी राजीनामा दिला आणि तिथं त्यांनी रणजित तावरेंना निवडून म्हणजे बिनविरोध निवडून देण्याचं काम केलं, त्यांना त्या जागीने घेतलं. मग इतर सहकारामध्ये का निरावागेच करून मी एक गोष्ट मान्य करेन की मी त्यावेळेस मला संचालक म्हणून त्या बोर्डामध्ये काम करत असताना मी प्रत्येक मिटिंगला जाऊ शकणार नाही, आणि मग चेअरमननी काही वेगळा निर्णय घेतला, खासबाग केली, तर त्याचा फटका आम्हाला बसतो. इन्क्वायरी आमची लागती, सगळ्यांची लागती, डायरेक्टर म्हणून आमची लागती. मी ठरवलं की आता आपण सहकारामध्ये डायरेक्टर म्हणून कुठं राहायचं नाही, पण मी असं म्हटलेलं नव्हतं की सहकारात चेअरमन म्हणून राहायचं नाही. मी यावेळेस ठरवलेलं आहे, मला एकदा तुम्हाला माझी चेअरमनशिपची पण 5 वर्षाची कारकीर्द दाखवायची बारामती करायला. मला इतका अनुभव ह्या साखर कारखानदारीचा आहे, त्याचा उल्लेख मदनराव देवकर यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मी लग्नाच्या आधी माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक म्हणून तिथल्या सभासदांनी निवडून दिलं, आणि 91 पर्यंत माझी ती टर्म होती. नंतर पण बँकेचा प्रतिनिधी म्हणून मी सोमेश्वरच्या बोर्डात होतो, माळेगावच्या बोर्डात होतो, छत्रपतीच्या बोर्डात होतो. पीडीसीसीला तुम्ही मला निवडून पाठवल्यावर 7 वेळेला मी चेअरमनशिप भूषवली. एमएससी बँकेला 1 वेळेला मी चेअरमनशिप भूषवली. झाले काय मित्रांनो, माझ्याबद्दल आरोप केला जातो की मुख्यमंत्री व्हायला निघालेला होता, तर इकडं कसं काय चेअरमनशिपला आला. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटना कायदा दिला, त्याच्यामध्ये तुम्हाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आम्ही तुम्हाला म्हणलं का तुम्ही 85 वर्षाचे झाला, तुम्ही आता तुमच्या जे काही कधी कधी विस्मरण होतं तरी देखील तुम्ही उभा राहतात, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही उभा राहतात. पण आमचं असं म्हणणं आहे की 18,000 19,500 पेक्षा जास्त 19,750 ह्या सभासदांचा प्रपंच म्हणजे 5-5 सभासदांच्याकडे माणसं धरली एका सभासदाकडे तर 1.25 लाख लोक होतात. 1.25 लाख लोकांचा प्रपंच आहे. मी तुमचं नेतृत्व विधिमंडळामध्ये करतो. उद्याच्याला संस्था चांगली चालली पाहिजे. बाळासाहेबांनी केशवरावांना मागच्या वेळेस तुम्ही श्री नीलकंठेश्वर पॅनल निवडून दिलं होतं, या दोघांना मी चेअरमन केलं होतं. त्यांनी उत्तम भाव दिला. आज देखील महाराष्ट्रामध्ये मागच सीझन संपला, त्याचा आतापर्यंत दिलेला ऍडव्हान्स हा महाराष्ट्रात 200 कारखान्यामध्ये 100 खासगी आणि 100 सहकारी, त्यामध्ये 1 नंबरचा आतापर्यंत ऍडव्हान्स कुणी दिला तर तो तुमच्या श्री माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे. आपल्या केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, मदनराव देवकर, बाकीचे सगळे बोर्डातले सहकारी त्यांनी दिलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात बाकीचे कारखाने 2,500 रुपये पण भाव देत नाही. आपल्यापेक्षा 1% रिकव्हरी जास्त असणारे कारखाने ते देखील आपल्या एवढा भाव देत नाही. आपली तेवढी रिकव्हरी असती तर अजून 350 रुपयांनी भाव वाढला असता. पण आपल्या इथली जमीन, आपल्या इथलं पाणी, आपल्या इथला उतारा, ज्यावेळेस गुऱ्हाळ होती तेव्हा पण आपल्या भागातला उतारा कोल्हापूर, सांगली, सातारापेक्षा कमी असायचा. आपल्यापेक्षा त्या सोमेश्वर परिसरातला शेतकऱ्यांचा उतारा जास्त असायचा. जसं खाली जाल आपल्या मराठवाड्याकडे तसा उतारा कमी कमी होत जातो. मित्रांनो, हे सगळे सभासद बंधुभगिनी होत असताना आपण अतिशय उत्तम पद्धतीनं 5 वर्ष उच्चांकी भाव देण्याचा प्रयत्न केला. उच्चांकी. मागे
आता जे आपले विरोधक आहेत त्यांच्या बोर्डामध्ये अविनाश देवकाते होते, त्यावेळेस अण्णा चेअरमन होते आणि अण्णांनी रंजन काका चेअरमन होते. तिथे एक प्रस्ताव आणला इथेनॉल विकायचा. जो कोटा ठरलेला होता तो ऑइल कंपन्यांचा कोटा फुलफिल झालेला होता आणि आपल्याकडे इथेनॉल होतं. तिथं इथेनॉल विकताना रंजन काकांनी इथेनॉल विकायचा जो दर काढलेला होता त्या सगळ्यांनी तिथं विरोध केला. त्याच्यामध्ये क्वांटिटी होती 50 लाख लिटर. विरोध केल्यानंतर मीटिंग 2 तास चालली. त्याच्यानंतर त्यांनी रंजन काका ज्या रेटमध्ये इथेनॉल विकत होते त्याच्यापेक्षा 5 रुपये दर जास्त आला. 5 रुपये. कुठेही त्या कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर नाही, काही नाही, त्याला द्यायला निघालेले होते. क्लिअर आपला 2.5 कोटी रुपयाचं नुकसान होणं होतं. 2.5 कोटीचं. पण यांच्या सतर्कतेमुळे ते थांबलं आणि माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा तेवढा नुकसान होऊ शकलं नाही. त्याचबरोबर शेवटच्या वर्षात त्यांनी कारखाना इतका खराब चालवला की ज्याचा उल्लेख मला वाटतं गुलाबराव आप्पांनी केला. रस हा गटारीतनं वाहत होता. उसाचा रस आणि रिकव्हरी 1061. कुणी पण उठा कारखान्यावर जाऊन बघा, रिकव्हरी त्यांच्या वेळेस शेवटच्या वर्षी 1061 कोटी केलं. कामगारांचा मोबाईल काढून घेतला त्यांनी रस्तावतेत म्हणून. एक आहे मागच्या म्हणतात कामगारांचे मोबाईल काढून घेतले. आता तिथं आपलं पॅनल तुम्ही निवडून दिलं, आपले 17 आले, 4 त्यांच्या आले, अण्णा काका आणि प्रताप आणि जीबी गावडे. पण नंतर प्रताप आपल्याकडे आला आणि अशा पद्धतीनं कारखाना चालवत असताना बाळासाहेबांना आम्ही पहिल्यांदा चेअरमन केलं. त्याच्यातनं रिकव्हरी पुन्हा आपली 11:15-12च्या दरम्यान गेली. भाव आपल्याला चांगला मिळाला. पुढे सातत्याने ती रिकव्हरी टिकवण्याचं काम या श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाने केलं. कुठेही महिन्याला पगार होत होते. खुशाल सांगतात की 2-2 महिने पगार होत नव्हते. कुणी सांगितलं 2 महिने पगार होत नव्हते? इथे एवढे कामगार कुणी ना कुणी असतीलच ना. त्यांनी उठून सांगावं महिन्याला पगार मिळत होते का नव्हते? का खोटं बोलताय? का लोकांची फसवणूक करताय? त्याच्यामध्ये सांगितलं कुठल्या तरी सगळे की अजित पवार यांचे 14 कारखाने. दाखवा तरी मला कुठले 14 कारखाने. 10 तुम्हाला देऊन टाकतो दाखवणाऱ्याला किंवा आरोप करणाऱ्याला. 4 माझ्या करता ठेवतो, 2 पोरांना 2 म्हणले 7-7 वाटणार. काही बघायचं. ठीक आहे, लोकशाही आहे. खोटं बोल पण रेटून बोल. हे काही पद्धत झाली का? निवडणुका येतात, निवडणुका जातात. आपण कायमचं जे काही आपलं बरोबर व्हायचंय ते आपल्या तालुक्यात, आपल्या भागात आपलं होणार आहे. याचा विचार कुठे तुम्ही करत नाही आणि त्याच्यातून हे सहकार उडवायला निघाले, खासगीकरण करायला निघाले. मित्रांनो, मी अजिबात खासगीकरण करायला निघालं नाही. विलासराव देशमुखांनी निर्णय घेतला की आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही, म्हणून राज्यामध्ये सहकारी कारखाने द्यायचं बंद झालं. वेगवेगळ्या ठिकाणी त्या उसाचं क्षेत्र वाढत होतं, पाण्याची उपलब्धता होत होते. त्याच्यामुळे त्या भागामध्ये लोकांना कारखाना केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, म्हणून त्यांनी खासगी कारखाने केले. ते चुकीचे झाले असतील तर तपासा, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. पण कुठेही आम्ही सहकार्याच्या विरोधात नाही. उलट इथं दूध संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचे चेअरमन, खरेदी संघाचे चेअरमन इथं. तुमच्यातल्या पण काही सहकारी मित्रांनी तिथं डायरेक्टर म्हणून काम केलं. मित्रांनो, माझ्या ह्या टर्ममध्ये मी आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही मार्केट कमिटीला 125 कोटी रुपये मिळाले नसतील. ते 125 कोटी रुपये तुमच्या बारामती मार्केट कमिटीने 45 कोटी रुपयाचं तिथं प्रीकूलिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग हे तिथे केलेले संपूर्णपणे. तिथं जाऊन बघा.
कुठे झाकून राहत नाही. त्याच्यानंतर तिथं नवीन ऑफिस केलंय, त्याची किंमत जवळपास 10-12 कोटी रुपये. त्याच्यानंतर मी त्यांना झारखंडवाडीला 26 एकर जमीन ग्रामपंचायतीने मदत केली. तिथं आता जनावरांचा दवाखाना आणतो, पेट्रोल पंप केले, पूर्ण सुक्याला सब मार्केट यार्ड केलं. तिथं तर 10 फूट मुरुम भरला आणि लेवल करून टाकली. तिथं आता वॉल कंपाऊंडचं काम चाललेलं आहे. सुक्याला पेट्रोल पंप, जळोचीला पेट्रोल पंप, आपल्या मार्केट कमिटीला पेट्रोल पंप, मुंडवलीला पेट्रोल पंप, असे अनेक पेट्रोल पंप उभे केले. झारखंडवाडीला पण करणार. मित्रांनो, एवढ्या चांगल्या पद्धतीनं कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आणि बारामतीची मार्केट कमिटी झाल्यापासून एवढे पैसे मिळाले नाही. आपल्याला जर आपल्या नफ्यातनं ते पैसे मिळवायचे असते तर जवळपास आपला नफा असेल 1-2 कोटी रुपये मार्केट कमिटीचा. 50 वर्ष लागली असती. याचा विचार करा. आज हे तुमच्या मालकीचं झालं, शेतकऱ्यांचं झालंय. सहकारात उभं राहिलं. खरेदी विक्री संघ कसा चालला आज महाराष्ट्रामध्ये? जे चांगले खरेदी विक्री संघ आहेत त्याच्यात बारामती तालुका खरेदी विक्री संघाचा उल्लेख होतो. तिथं पण खंडोबा नगरला मेळतला पेट्रोल पंप, एमआयडीसी मध्ये पेट्रोल पंप, मागाशी तिथं त्या पद्धतीनं आपण काम केलं. दूध संघ विचारा संजय कोकरेंना, त्या बाबतीमध्ये जवळपास आपण माझ्या माहितीप्रमाणे 15 कोटी रुपये दिलेत. आता 30 कोटी रुपये देतो नंदन पशुखाद्याचा कारखाना करणार. पैसे बारामती दूध संघाचे नाहीत, मी बाहेरनं दिलेले. त्याची माहिती घ्या. अरविंद जगताप सचिव आहे, त्याला विचारा. संजय इथं बसलाय, त्याला विचारा. या पद्धतीने मी काम करतो. कुशाल माझ्यावर आरोप करतात की सरकार मोडीत काढणार नाही. हे काय मोडीत काढलंय? सरकारला अधिक बळकट, अधिक ताकद, अधिक आर्थिक मजबूत करायला मी चाललोय. आणि कुशाल काही पण सांगतात सरकार मोडीत करायला गेलं. आज सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना माझ्या आधिपत्याखाली चालायचा, चालतो. राजू शेट्टीने आमचं कौतुक केलं. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला जाऊन बघा म्हणले अजित पवारच्या नेतृत्वाखालचे कारखाने नंबर 1 चा भाव घेतात. सांगितलं की ना राजू शेट्टीने. असं असताना देखील हे आपली दिशाभूल करतायत. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. उभं कुणालाही राहण्याचा अधिकार आहे. पण 85 वर्ष वय हे काही साधं वय नाही. विस्मरण होतं, विस्मरण. तुमच्या घरामध्ये देखील वयस्कर माणसांना ते कशा पद्धतीनं राहू शकतात, वागू शकतात, त्या ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आज आपल्याला तब्येत साथ देत नाही. केशवराव जगताप त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही मला चेअरमन केलं, आता पहिल्यासारखी तब्येत साथ देत नाही. मला पथ्य वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं तुम्ही मला यावेळेस उभं करू नका. मी प्रचार प्रमुख म्हणून काम करीन. मी लोकांना समजून सांगेन. ह्या वयामध्ये त्यांनी सांगितलं. आणि बाबा 85 वर्ष झाले तरी थांबायला तयार नाही. आता पायजमा सोडलं, लुंगी घातली की नाही. मी चेष्टा करत नाही, मी खरं ते सांगतो. मी पण पूर्वी शर्ट पॅन्ट घालतो, आता जाबा पायजमा घालतो. परंतु शर्ट पॅन्ट पण मी घालू शकतो. त्या संदर्भामध्ये अरे करू दे ना बाकीच्यांना, काय अडचण आहे. तुम्ही तर 5 वर्षामध्ये मगाशी कोणतरी सांगितलं निवडून जाऊन देखील कधी तिथं आलं नाही बघायला. तुम्हाला निवडून दिलं होतं सभासदांनी. जर हे चेअरमन असताना केशवराव किंवा बाळासाहेब त्यावेळेस काही चुकत असेल तर तिथे जाऊन नोंदवायला पाहिजे होतं. माझं प्रोसिडिंगला लिहून द्या, तुम्ही निर्णय घेताय तो चुकीचा आहे. काय हरकत होती? तुम्ही जाणार नाही, तुम्ही घरी बसणार, तुम्ही घरी बसून कारखान्याचा ड्रायव्हर वापरणार. हे कसं काय चालतं?
त्याच्यामध्ये इकडं मात्र न जाता तुम्ही आता टीका करतात असं झालं तसं झालं. अहो कुठल्या कारखान्यांनी माळेगावपेक्षा जास्त भाव दिला सांगा ना. 3636 रुपये भाव दिला म्हणजे कर्जबाजारी केलं. कुठलं कर्जबाजारी काय पण कसं सांगता. मगाशी मदनरावनी सांगितलं मी कुठं बोललो नव्हतो. आपल्यावर 250 कोटी रुपयाचं आयटीचं आलेलं होतं. आपण ते सगळं दाखवलं आणि काय कशा पद्धतीने मार्ग काढला. अरे तुम्हीच मला इतक्या महत्वाच्या पदावर बसवलंय. माझ्या शब्दाला आज राज्यामध्ये किंमत आहे. त्याचा फायदा आपल्या तालुक्याला करून घ्या. पहाटे 5ला उठून 6ला काम करणारा दुसरा आमदार तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही. वस्तुस्थिती आहे. माझी खुशालकी सांगत नाही. काम करतो मी, कामाचा माणूस आहे. माझं काम बोलत आहे. कुठल्याही तालुक्यामध्ये जाऊन एवढं शिक्षण संस्था कुठल्या तालुक्यात आहे का? शिक्षणाची सोय आहे का? मेडिकल कॉलेज 1000 कोटीचं मेडिकल कॉलेज कशाला म्हणतात 1000 कोटी? आयुर्वेदिक कॉलेज 400 कोटीचं आयुर्वेदिक कॉलेज. आपल्याकडे गाईचा, म्हशीचा, शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय आहे. त्याच्याकरता डॉक्टर बनवावे लागतात. ते कॉलेज मंजूर करून आणलंय. निवडून दिल्या 560 कोटी रुपये मंजूर केले. 560 कोटी पशुवैद्यकीय मेडिकल कॉलेज. याला एवढं आम्ही काम करतोय. आज सगळ्या इमारती पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला सुविधा देणाऱ्या बांधल्या. रस्ते करतोय, लाईट देतोय, नद्या स्वच्छ करतोय, पूल बांधलेले. बारामतीचं एसटी स्टँड तर देशात असलेलं एसटी स्टँड नाही, देशात. आता विमानतळ नाईट लँडिंग करतोय. रेल्वे आता चाललेली आहे. ते काम चाललंय जोरात. वैष्णवी साहेबांना मध्ये भेटलो. ते म्हणाले की अजित पैसे कमी पडू देत नाही. नॅशनल हायवे कितीतरी केले, पालखी मार्ग केले, झाले नाही. आज पाटेसवरून निघाला आणि 20 मिनिटात बारामतीला येतात. 20 मिनिटं 20. कधी सोचलं होतं का? तास 2-2 तास लागायचे पूर्वी. फक्त गाडी जरा दाबानी चालवला. आताच मला सांगत होता दादा ही रस्ता एवढा चांगला केला, जी सुसाट टिकताय. दर आठवड्याला आहेच एक ऍक्सिडेंट. मी तुम्हाला सुरक्षित जाण्याच्या करता पूल करतोय, रस्ते करतोय, रेल्वेची व्यवस्था करतोय, विमानाची व्यवस्था करतोय. पण तुम्ही सुरक्षित जा. नीट ड्रायव्हिंग करता येत असेल तरच ड्रायव्हिंग करा. मोटरसायकल नीट चालवता येत असेल तरच चालवा. तोल जात नसेल तरच मोटरसायकलवर बसा. कारण तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवलं आणि दुसऱ्यालाही मातीत घाला. दडकल्यावर काय करणार? टाकाटाकीवाल्यांनी विचार करायचा. मित्रांनो, मी गंमत करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतो. काल पण तिथं पर्यटनाला 25 ते 40 लोक तिथे गेली, जास्त लोक, आणि ते पूल पाडला. आपण या सगळ्या गोष्टी सुरक्षित कशा होतील त्या बघतो. बारामतीचा कॅमेरा कसा दिसतो? त्या कशामुळे झाला? आपण प्रयत्न केला म्हणून झाला. तुम्ही मला पाठिंबा दिला, तुम्ही मला साथ दिली. मला आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा कारखाना आपला माळेगावचा आहे. ते सातत्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता टिकवायचं. हे सातत्य टिकवत असताना मला तुम्हाला सांगायचंय की गौण कारखाना, अंबालिका कारखाना, हे कारखाने जाऊन बघा. त्याच्यामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये ते कारखाने आज इथपर्यंत पोहोचलेले. तिथं आपल्याला माळेगावच्या परिसरामध्ये पण मला ते करायचंय. त्याला मी माळेगाव कारखान्याचा पैसा खर्च करणार नाही. तुम्ही म्हणाल कुठलं करणार? मी केंद्र सरकार, राज्य सरकार, डीपीडीसी, आमदार निधी आणि सीएसआर, मी अनेकदा आता 10 कोटीचं सीएसआरचं काम बागेचं त्या
प्रांत कार्यालयाच्या शेजारी चाललंय ना, तिथं काम चाललंय. परवा एन्व्हायरमेंटल फोरमला पण मी 5 कोटीचा चेक आणून दिला. आपल्या शब्द टाकला 50 कोटीची कामं मी कृषी व शिक्षण संस्थेला केली आतापर्यंत. आता पुन्हा 50 कोटीची करतो. तुमच्या माळेगाव शैक्षणिक संकुलचे 3.5 कोटी रुपयाचे रस्ते आम्ही लोकांनी केले. 1 पैसा माळेगाव कारखान्याचा नाही, सभासदांचा नाही. चेअरमनला विचार. आज एखादी इमारत बांधायची काही परवानगी आणायची असेल ती मी आणू शकतो. त्याला निधी उभा करायचा म्हटलं तर कारखान्याच्या सभासदांच्या पैशातून न करता मी कुठल्याही उद्योगपतींना सांगेन 5-25 कोटी रुपये पाहिजे असतील तर तशा पद्धतीने आण. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जमिनी खराब होत आहेत. त्याकरता आता कृत्रिम बुद्धिमत्ता गेले 3 वर्ष प्रयोग झाले, सक्सेस झाले. ज्या शेतकऱ्याचा 60-70 टन ऊस निघतो त्याचा 100 निघतोय, ज्याचा 100 निघत होता त्याचा 130 टन निघतोय. पाणी कमी लागतंय, खत कमी लागतंय. ऊसाची परिपक्वता येण्याच्या करता टाइम पिरियड कमी लागतोय. अडचणीच घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही खरीपाला सोयाबीन घ्या, जे काही पीक घ्यायचं ते घ्या आणि नंतर तुम्ही ऊस घ्या तरी तुमची रिकव्हरी जास्त निघते. त्याच्याकरता 500 कोटी रुपये मी राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाला एआयचं तंत्रज्ञान वापरण्याच्या करता दिलेले. ते कापसाला होणार आहे, सोयाबीनला होणार आहे, फळबागांना होणार आहे, कांद्याला होणार आहे, ऊसाला होणार आहे. त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा. आपल्याला नेहमी दुसऱ्याकडे जावं लागतं आणि आपल्याला त्या बाबतीमध्ये हे आणावं लागतं, ऊस आणावा लागतो. मित्रांनो, सभासदांनो, आपल्या भागातले लोक त्यांचा ऊस बाहेर आहे पण राहतात बारामतीमध्ये. त्यांना सभासद करून घेतलं नव्हतं. किती सभासद केले आपण? 350 का 500 सभासद केले. आज त्या लोकांना चांगला भाव मिळायला लागला की नाही? त्यांचा आता ऊस जरी बारामती कार्यक्षेत्राच्या बाहेरचा असलो तरी त्यांना आपण सभासदांचा भाव देतो कारण ते आपले सभासद आहे. आम्ही सगळ्यांचं भलं करायला निघालोय. मी कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. मी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. त्याचा उल्लेख आमच्या नाना पाटलांनी पण केला, मदनरावांनी पण सांगितलं. मित्रांनो, शेवटी काळ वेळ कुणाला सांगून येत नसतो. जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत काम करत राहायचं. लोकांनी नाव काढलं पाहिजे. आणि ह्याची बारामती आज महाराष्ट्रात लोक उभे राहिले ना विधानसभेला की ते तिथे सांगतात, काय सांगतात? मला निवडून द्या, मी बारामती करून दाखवेन. म्हणजे त्याच्या मतदारसंघाची बारामती म्हणतात की नाही. आज काहीतरी आपण केलं म्हणून म्हणताय ना. आज आपल्या इथं एक माझ्याकडनं राहिलं, माझ्या चेअरमनकडनं राहिलं, आमच्या बोर्डाकडनं राहिलं. प्रयत्न केला. 7,500 टनांनी तुमचा कारखाना चालत होता. आपला कारखाना नंतर यांनी 9,500 टनांनी चालवला. त्यामुळं 7,500 टनाच्या कॅपॅसिटीनी एटीपी, सीपीयू, एसटीपी हे प्लांट लावले आणि वरचं 2,000चं पुढं वाढ झाल्यानंतर ते मात्र राहिले. ते आपल्याला करायचे. त्याकरता मी नगरपंचायत माळेगाव त्यांना 4 वर्षात 350 कोटी रुपये दिले. 4-4 कोटीचे 2 एसटीपी प्लांट आता मंजूर केले. सभासदांचा पैसा नाही बाबूराव, शासनाचा पैसा. तुम्ही मला 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो. त्यामुळं त्याच्यातनं विकास कामाला मला निधी देता येतो आणि म्हणून त्या भागामध्ये जसं आता बारामतीचं कुणीतरी कौतुक केलं, मला वाटतं नानांनी का कुणी केलं, त्याच्यामध्ये लोक येऊन बघतायत. अहो, बारामतीचं मतदान होतं, शहरातलं मतदान 15,000 ते 17,000. आज बारामतीचं मतदान झालं
5,000 का 10,000. कशामुळे झालं? लोक कुठे जातात? जिथे शिक्षणाची सोय आहे, मुलाबाळांची राहण्याची सोय आहे, सुरक्षित आहे, पाणी आहे, लाईट आहे, आरोग्य चांगलं. त्यांनी मागाशी सांगितलं महिला हॉस्पिटल, आयुर्वेदिक कॉलेज हे काय झाले? आता कॅन्सरचं हॉस्पिटल कॉलेज, कॅन्सरचं हॉस्पिटल काढतोय. क्रीडा संकुल. आता एक मुलगा सांगत होता की दादा मला मदत करा, त्याचा खेळ काहीतरी ऑलिम्पिकमध्ये नाहीये, त्याने 5-6 वेगवेगळी निवेदन दिलेली. मी बघतो काय मार्ग काढता येईल, पण आता तरी मला लक्ष, कारण क्रीडा खाते आपल्या दत्ताभाऊ भरणेकडेच आहे. या पद्धतीने बाबा काम करतोय आणि खुशाल. हे बघा आता इकडं व्हायला निघाले, तिकडं व्हायला निघाले. एक जण म्हणतोय तुमच्याच गावातला एक सांग, काय म्हणतोय, अरे या मासिक मिटिंग घ्यावी लागते आणि मग ही महिन्याला कसा यायचा? अरे अजित पवार दर आठवड्याला येतो, म्हणजे महिन्यात 4दा येतो. काय गप्पा होत? उगीच आम्ही बोलत नाही म्हणून काही पण बघायचं, काही आमच्यावर आरोप करायचे. आणि मी प्रशासनावर माझी पकड आहे का नाही? मीटिंग मी झटपट उरकतो की नाही? रिझल्ट देतो की नाही? पूर्णश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 350वी जयंती होती. सॉरी 300वी, ही जर ताराराणीची 350वी चूक झाली. 650 कोटीचं स्मारक करतो. किती? 650 कोटी. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसृष्टी बारामतीत काम चाललंय. जाऊन बघा काय काम चाललंय. आपल्या फॉरेस्टमध्ये लोकांना फिरायला, बोटिंगला वगैरे तिथं व्यवस्था केली. कधीतरी जावा बारामतीमध्ये काय चाललंय. आज नानांनी सांगितलं करोडो रुपयाचा पैसा, 25-15 म्हणतात करोडो रुपयाचा पैसा. आमदाराला वर्षाला पैसे किती मिळतात? 5 कोटी रुपये आमदार निधी. आणि तुमच्या एकेका गावाला किती कोटी रुपये आले बाळासाहेब विचार करा. फक्त आमचं म्हणणं एवढं की काम वालिकीचं करा. मला आता इथली केटीव्ही आहे, याच्याही बद्दल मला थोडस नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. हे तुम्हाला फळ्या काढाव्या लागतात ना. आणि यंदा तर मे महिन्यातच शेवटच्या आठवड्यामध्ये जी पाऊस बादा पाडला आहे, बारामतीची सरासरी 14 इंच आणि काही गावात पाऊस एकाच दिवशी 13 इंच पडला. त्याच्यामुळे त्या फळ्या काढता येत नाही लोक. आणि मग आपल्या इथं पण झालं होतं बघा, कडेनी सगळं पाणी निघून गेलं होतं. त्याकरता पाटणावर करणारे, पाटणावर किंवा याच्यावर की वर साखळी उठली की ते असं वर जाईल आणि खालनं पाणी निघून जाईल. आता काय होतं, खालनं गाळ येऊन बसतोय. तुमच्या लक्षात आलं ना? दरवाजा वर करताना ते एक एक फळी आम्हाला काढावी लागते. खालनच दरवाजा उचलला गेला, आपण दारा कसं उचलतो तशा पद्धतीनं आणि टाकायचं, पुन्हा खाली टाकायचं नाही ते चेनी, तशा पद्धतीनं करणार. तुम्ही मला साथ द्या. कुठंही नीरा वागेसकरांनी, पंचक्रोशीतल्या लोकांनी पॅनल टू पॅनल्स मतदान करा. काय काही तुमच्यामध्ये वेगवेगळी बेट आहे. आता एकाच बेटात अविनाश उभा राहिला, अजून कोणतरी उभा राहिला. एक तिकडं आणि एक इकडं असं झालं तर मी कापून घेणार नाही. सांगितलं ना, त्यामध्ये मला कुठल्याही परिस्थितीत दगाफटका नको. मी जर सिंगल वोटिंग, मी माळेगावला पण सांगणार आहे, पंढऱ्याला पण सांगणार आहे, सिंगल वोटिंग कुणी घेतलं तर ते लगेच दिसतं काउंटिंग करताना. आणि एक इकडचा आणि एक तिकडचा घेतला तरी कळतंय की ही नीरा वागेसची पिढी आहे. असं चालणार नाही. इथं आम्ही तुम्हाला उमेदवार दिलेले आहेत, हे अविनाश गुलाबराव देवकाते आणि जयपाल निवृत्ती देवकाते. माझी हात जोडून विनंती आहे, नीरा वागेसकरांनो, अनेक जण यांच्यापेक्षा श्रेष्ठ माणसं होती, त्याचा उल्लेख नानांनी मगाशी केला. अनेकांना वाटतं, नवीन पिढीवाल्यांना वाटतं, जुन्यांना वाटतं की शेवटची संधी द्या,
माझ्यांना वाटतं कधीतरी आम्हाला मिळणार आहे का नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तसलं काही डोक्यात आणू नका. मी नोकर भरती करताना मी कारखान्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एकतर्फी पॅनल जसं छत्रपतीला निवडून दिलं तसं द्या. ते तुमच्या हातात आहे. त्याच्यातनं तुमचं भलं होणार आहे, तुमच्या भावी पिढीचं भलं होणार आहे, पुढच्या मुलाबाळांचं भलं होणार आहे. तुम्हाला भाव चांगला दिला जाणार आहे. तुमचा कारखान्याचा परिसर विकसित करणार आहे. ती 2-2.5 हजार जे काही अजून तिथं प्रदूषित पाणी तिथं झिरो डिस्चार्ज करण्याच्या करता करायचं ते करणार आहे. चाऱ्या नीट करून देतो, ड्रेनेजचं काम करून देतो, एआयचा वापर करून देतो. त्याच्यातनं तुमचं टनेज वाढणार आहे, तुम्हाला अधिकचे पैसे मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टी जसं 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटरची वीज बिलं मी तुमची माफ नाही केली, आम्ही भरतोय. माफ कशाची पडतो त्याच्यामध्ये तुम्ही भरायची नाही. 20,000 कोटी रुपये मी दरवर्षी महावितरणला भरतोय. 45 लाख शेतकऱ्यांचे पैसे भरतोय. ही आपली कामाची पद्धत आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण माझ्या लाडक्या बहिणींना पण 1,500 रुपये महिना देतोय. जर थोडं आता काहीतरी मध्ये महिला म्हणल्या की थोडा उशीर झाला, मी पुन्हा गेल्यानंतर उद्याच मी मुंबईला चाललो आणि काल परवा काही एक महिला भेटली होती. तर त्यामध्ये जेवढं काही देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न करतोय. अजून जिथं जिथं माझ्या बळीराजाला मदत करण्याची गरज असेल तिथं बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. नैसर्गिक संकट आल्यानंतर परवा पण काहींची गरज आलं, भिजली, 10,000 रुपये दिले, धान्य दिलं. आता घरकुलाचा कार्यक्रम राबवतोय. तुम्ही विश्वास ठेवा. या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. ते काम श्री नीलकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार करू शकतात. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की कबशीच्या चिन्हावर शिक्का मारण्याचं काम उद्याच्या 22 तारखेला करा. या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकरता करून देईन. मध्ये तर काही काहींनी सांगितलं की असं होणार आहे, तसं होणार आहे. एआयच्या मध्ये आपण मी मध्ये बघा बीएसआरला गेलो होतो तेव्हा माझं भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्याच्या संदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये देखील तुमचा निरा डावा कालवा मी चालू ठेवला, क्लोजर येऊन दिला नाही. नंतर ते फुटला म्हणून आता ते काम चाललेलं आहे. कुठेही काही काम झालं तर आपण तिथं जाऊन स्वतः पाहणी करतोय. मी दवाखान्याची कामं बऱ्याच जणांची करून देतो. अनेकांची अनेक प्रकारची कामं माझ्याकडनं होऊ शकतात. ऑल इन वन असं आपलं काम. त्याच्यामुळं तुम्हाला फक्त ह्या कपाशीला पुरी मारली, शिक्का मारला तर माळेगाव पुरतं काम होणार नाही. इतर पण तुमची छोटी मोठी कामं अनेक असतात. इथं बसणाऱ्यांची आहेत, समोर बसणाऱ्यांची आहे. मला तुमच्याशिवाय कोण नाही, तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदान आणि कपाशीलाच मतदान या प्रकारे आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी. कुठल्याही परिस्थितीमध्ये कारखान्याचा चेअरमन कारखान्याची गाडी वापरणार नाही. कारखान्याचा चेअरमन कारखान्याचा ड्रायव्हर वापरणार नाही. गुलाबराव तुम्हाला माहितीये, इतर बाबूराव तुम्हाला माहितीये, जुने जे लोक आहेत, बाळासाहेब कदाचित तुम्हालाही माहिती असेल, चंद्रराव तुम्हालाही माहिती असेल. पूर्वीच्या काळामध्ये माळेगाव कारखान्यावर ट्रकमध्ये ऊसाचे ट्रक होते तेव्हा डिझेल भरलं जायचं आणि वेगवेगळ्या गावांना ऊसाच्या ट्रक प्रचाराच्या करता जायचे. प्रचाराच्या मी आल्यापासून 91 पासून कधी केलं तसं. तुमच्या माळेगावच्या खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, छत्रपती कारखाना, संयुक्त कारखान्याच्या गाडी बसलो. माझ्या आईबापाच्या पुण्याईनं आणि माझ्या हिमतीवर आणि माझ्या चुलत्याच्या हिमतीवर काळजी करू नका. त्याकरता मी आज देखील बारामती, माझ्या काही कंपनी आहेत त्याचा सीएसआर पण मी बारामतीमध्ये देतो. तुम्ही प्रफुल्ल तावरेला विचारा, कृषी मूल शिक्षण संस्थेला दिला केलं. बारामतीमध्ये 3 हत्ती चौकापासून जवाहर बागेपर्यंत
मी अलीकडच्या बाजूला प्लम वॉल केलेली, ती मला शासकीय खर्चाने करायची नव्हती, मला बघायचं होतं. सगळे पैसे मी खर्च केलेले. अरे मी बाकीकडे खर्च करू शकतो, तर मला सगळ्यांना दाखवायचं ह्या कारखाना कुणी कुणी काढला. हा कारखाना 70 वर्षापूर्वी याचं संचालक बोर्ड होतं, त्याच्यामध्ये शेमेकर होते, मुळीक होते, करंदीकर होते, भोंगडे होते, जगताप होते, कोकरे होते, तावरे होते, पुन्हा तावरे होते, पोंकुले होते, पुन्हा तावरे होते, करंदीकर गोस्वामी, हे सगळी लोक होती. त्यांनी लावलेलं रोपटे. 5 वर्षात मला साथ द्या, मला पाठिंबा द्या, मला आशीर्वाद द्या, मला सहकार्य करा. मी आणि माझे 20 सहकार्यांच्या, मी तुमच्या नावाला कमीपणा येईल असं कुठलंही काम माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये होऊन देणार नाही. माळेगावचाच कामगार आला आणि त्यांनी तिथं एंट्री केली. एंट्री केल्यावर संध्याकाळची सुट्टी झाल्यावरच त्याने बाहेर जायचं. मध्ये कुठं चकाटी कटवून जायचं नाही, त्याने जायचं नाही. सुरेश राव कुणी पण जायचं नाही. मांडीला बसा, आम्ही मान सन्मान ठेवू, पण कारखान्यात आत एंट्री केली, तो अधिकारी कर्मचारी असेल त्यानं कामच केलं पाहिजे. सकाटक वेळ फिरत बसला ना, तिथल्या तिथं निलंबित, ऐकेच करणार. पहिलीच चेअरमनची घेतली जबाबदारी की लगेच पहिलं सर्क्युलर काढून टाकला आणि व्यवस्थित यायचं, काम करायचं, घरी जायचं. घरी गेल्यावर काय तुम्हाला राजकारण करायचं, काय करायचं, आमचं काही म्हणणं नाही. 3 शिफ्ट मधल्या पण लोकांनी आणि जास्तीत जास्त नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणार, तुमच्यावर भार न टाकता. ऑनलाईन असेल, इतर गोष्टी असतील, त्यामध्ये या अनेक बाबी माझ्या मनामध्ये. पण आता पण विरोधक सांगतात 60,000 पोतीची साखर यांच्या भिजली, यांच्याकडे आता एमडी नाही, सगळं पाठवलं, काय काय परिस्थिती आहे. खोटं बोलतात, खोटं सांगतात आपल्या कारखान्यावर कर्ज. अरे बाबा, कर्ज असतं तर आमच्या केशवरावांना त्यांच्या बोर्डाला तुम्हाला आता 200 रुपये काढल्या बिल अकाउंटला नसतं टाकता आलं. त्यांना विचारा. मी त्यांना सांगितलं, माझ्या डोक्यात होतं की लाडकी बहीण योजना आणली आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार होती. सप्टेंबरचे पैसे देताना मी काही अधिकाऱ्यांशी बोललो, म्हणलं बहिणींना भाऊबीजेचे पैसे सप्टेंबर ऑक्टोबरचे एकदम द्यायचे, कारण आचारसंहिता सुरू झाल्यावर आम्हाला देता आले नसते. आणि म्हणून आम्ही त्यांच्या अकाउंटला 3-3 हजार रुपये टाकले, म्हणजे दिले, जमा केले आणि त्याच्यातनं ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग करून घेतला. आता आचारसंहिता लागणार हे आम्हाला माहिती होतं, त्याच्या आधीच ठराव करायला लागला. मदनराव, तुम्ही केशवराव सगळ्यांनी ठराव केला की पैशांची उपलब्धता झाल्यानंतर साखर आयुक्तांनी मान्यता दिल्यावर पैसे वर्ग करतात, म्हणजे 200 रुपये द्यायचे. त्याच्यावर आचारसंहिता लागली तरी देखील तुमचे 200 रुपये आले, कारण ठराव आधी झाला आहे. ठराव आधी झाला आहे. या पद्धतीनं आम्ही इतकं बारकाईनं काम करतोय आणि हे सगळं होत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याच्यात कुठली अडचण येणार नाही. काय म्हणतात, कर्ज काढलंय, ते इथेनॉलवर कर्ज काढलंय, साखरेवर कर्ज काढलंय. अरे बाबा, ते काय तुम्हाला माहिती का नाही का विस्मरण होते, काय कळेल. त्याचं कारण असं आहे, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कारखान्यामध्ये एक साखरेचं पोतं तयार झाल्यानंतर ते मॉर्गेज त्या बँकेला द्यावं लागतं आणि 85% रक्कम उचलावी लागते. हे महाराष्ट्रातले 100% सगळे कारखाने करतात. त्याशिवाय तुम्हाला भावच मिळू शकत नाही, त्याशिवाय तुमचं पेमेंटच देऊ शकत नाही. ही पद्धतच आहे. 85% का बँक देते, कारण 15% व्याजा करता ती ठेवते, अप अँड डाऊन झाले तर.
आणि कुशाल म्हणतात की यांनी कर्ज काढलं तुम्हाला 200 रुपये दिले. अरे पत होती म्हणून कर्ज काढलं ना, कारण माल होता. आज 229 कोटी रुपये साखरेवर आम्ही उचल केलेली. साखरेचा स्टॉक 269 कोटीचा, 40 कोटी रुपये जास्त तिथं उपलब्ध होणार आहे. पण ती आम्हाला विकता येत नाही, कारण केंद्र सरकारने कोटा ठरवून दिला. जसा कोटा येईल तशी विकतोय. ती विकल्यानंतर पैसे जमा झाल्यावर तुम्हाला देतोय. तरी बघा 2800 रुपये दिले. अरे 2800 रुपये पहिल्यांदा 8.5 रिकवरी असते, त्याच्यामुळं एका टनातनं 85 किलो साखर निघते. त्याच्यातनं तेवढे पैसे येतात, तोंडीला द्यावे लागतात, वाहतुकीला द्यावे लागतात, कारखान्याच्या पगार करावे लागतात. परंतु नंतर जशी रिकव्हरी वाढली तसं लगेच पुढची बिलं दिली ना, थांबले नाही. आणि आता खुर्ची महाराष्ट्राच्या कुठल्या कारखान्याने खुर्ची दिली दाखवा बरं, एकाने दिली नाही. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं हा कारखाना चालवण्याचं काम आमच्या सहकाऱ्यांनी केलं. आणि त्यांच्या संदर्भामध्ये आता मी चेअरमनशिप जाहीर केल्यानंतर याला आम्ही मुख्यमंत्री होऊन बघायचं होतं, मी चेअरमनच झालं. अरे आतापर्यंत कितीतरी मुख्यमंत्री चेअरमन, विलासराव कारखान्याचे चेअरमन होते, वसंतदादा पाटील कारखान्याचे चेअरमन होते, सहकार मंत्री असताना हर्षवर्धन पाटील कारखान्याचे 2 कारखान्याचे चेअरमन होते, दिलीप वळसे पाटील कारखान्याचे चेअरमन होते, किती लोकांचे, बाळासाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन होते, राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे चेअरमन होते. ह्याच्या काय पोटात दुखते. मला माझे सभासद जर करणार असतील, हे यांच्या हातात आहे, त्यांच्या हातात नाही. तुम्ही कपाशीला शिक्का मारणार, तुम्ही तुमचं मी आता सांगितलेलं ते सगळं चित्र तुम्हाला बदलायचं असेल, तुमच्या इथल्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची असेल, उत्तम पद्धतीनं कारखाना सगळ्यांना नियम सारखे या पद्धतीने चालवायचा असेल, तोंड बघून नाही. भरती करताना 37 गावं आहेत. ज्या गावामध्ये सभासद जास्त त्या गावाला प्रतिनिधित्व त्या प्रमाणात कामगारांचं दिलं जाईल. तिथं डायरेक्टर असो किंवा नसो, 37 गावाचा डायरेक्टर हेच. त्याच्यामुळं यांना पण सगळ्यांना सांगितले असं वागायचं. त्याच्यामुळे काय काय म्हणले नको राहुल, या तुला नाही मिळालं ती बरेच सांगते. तिथं फक्त चहा मिळणार, तिथं नाश्ता नाही, पाणी मिळणार आणि उसाचा रस मिळणार. कारखाना चालू असताना कुठलीही बिलं नाही, कशाची, हॉटेलची नाही, रेस्टॉरंटची नाही, कशाची नाही, कुठलंही बिल नाही, खर्ची नाही. या प्रकारे आपण चालवणारे. मी मगाशीच होते नाना आणि केशवराव, मी पृथ्वीराज बापू होते, तिथं पुरुषोत्तम दादा होते गुंडवडीच्या आमच्या सभेत. त्यांना म्हणलं आपण आता तिघे स्पर्धा, पण तुम्ही मला चेअरमन केलं तर, की उन्हाचा सगळ्यात काटकसरीनं कारखाना चालतो आणि सगळ्यात जास्त भाव देतो. स्पर्धा कशी असली पाहिजे, विकत असली पाहिजे, काटकसर पण असली पाहिजे, पण भाव पण नंबर 1 असला पाहिजे. या पद्धतीनं बाबांनो, निरावदेशकरांनो, तुम्हाला जवळच्याला तिकीट मिळालं नाही मिळालं नाराज होऊ नका रे बाबा. त्यामध्ये ही नाराजी आपल्याला परवडणारी नाही. त्याकरता पॅनल टू पॅनल मतदान करा. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या करण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या 20 सहकाऱ्यांची असेल. तुम्हाला ह्याच्यातनं जर उद्या गुलाबराव अप्पा व्हाईस चेअरमन होते, मदनराव व्हाईस चेअरमन होते, नाना डिस्टरीचा चेअरमन होता, डिस्टरीचा चेअरमन तो होता ना, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांना पण जर काही विधायक तुम्हालाही कुणाला वाटलं, बाळासाहेब तुम्हाला वाटलं, संजय तुला वाटलं, चंद्रा तुम्हाला कुणालाही काही वाटलं की इथं हे फायद्याचं, तुम्ही मला सांगा. ते मला योग्य वाटलं तर मी स्वीकारेन. मी काही म्हणणार नाही, मी चेअरमन आहे, तुम्ही कशी काय मला सांगता. अरे जर माझ्या 19-20 हजार सभासदांच्या फायद्याचा असेल तर काय करायला हरकत आहे. आणि वेळोवेळी नवीन टेक्नॉलॉजी, VSI वगैरे
तिथं सगळ्या काही गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे. मित्रांनो, आपले ते हे आहेत ना, ह्याचंही काढलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. यांनी ते अश्वारूढ पुतळा आहे ना, त्याचं ते सगळं फाउंडेशन वगैरे सगळं खराब झालं होतं. स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्या ऑडिटमध्ये 5 वेगवेगळ्या स्ट्रक्चरल ऑडिटवाल्यांनी सांगितलं हे सगळं तुम्हाला पुन्हा नवं करावं लागेल. हे गरजून केलेलं आहे. हे ते म्हणजे काही वेळेवाकडी घटना घडेल. जसं मधल्या काळामध्ये मालदीवला, मालवणला, राजकोटला घडलं. पंतप्रधानांनी उभा केलेला पुतळा, नंतर आम्ही काही कोटी रुपये खर्च केले. परवा मी तिथं अजून 61 कोटी रुपये मंजूर केले. तसं मित्रांनो यांनी केलं. तरी ते जे काय खर्च झाला, कसा खर्च झाला, मित्रांनो मी कुठलाही खर्च वायफळ होऊन देणार नाही आणि तुम्हाला तर तोशीच लागून देणार नाही. या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळं तिथलं चित्र बदलून टाकू. पूर्वीच्या आपल्या 70 वर्षापूर्वीच्या आपल्या ते वसाहती आहेत, पार पाडायला झाले. आता ग्राउंड +3 अशा इमारती बांधतात. मी सोमेश्वरला बांधले ना, पुरुषोत्तम दादाला सांगू, लक्ष्मण सोमेश्वरला गेस्ट हाऊसच्या मागे जाऊन बघा. ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या होतील आणि जितकी काटकसर करता येईल तितकी काटकसर केली जाईल. जितके तंत्रशुद्ध पद्धतीनं नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कारखाना चालवायचा असतो तशा पद्धतीने चालवलं जाईल. कुठेही भेदभाव केला जाणार नाही. भरती करताना ज्याला खरोखरीच गरज आहे, जो अर्धा एकरवाला आहे आणि त्याच्या घरात कुणीच सर्व्हिसला नाही, पण तो माझा माळेगावचा सभासद आहे, तो माळेगावचा मालक आहे, त्या मुलांना प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी करू. या प्रकारे आता डिस्लरीचं पण अवघड झालंय. 65% डिस्लरी इथेनॉल हे ग्रेन बेसवर घ्यायचं चाललंय आदेशाने आणि 30%चा नाही मोलॅसेसवर आहे. त्याच्यामुळे आपल्याला मल्टीफ्युअल वापरून ह्या गोष्टी कराव्या लागतील. मोलॅसेस संपलं, सीएबी संपलं, बीएबी संपलं, ज्यूस टू इथेनॉल संपलं की आपल्याला तांदूळ खरा असतो तो तांदूळ ग्रेन बेस मका ह्याच्यापासून इथेनॉल करावं लागेल. आत्ता करताय. आता एक प्लांट आमच्या धाकट्या मुलांनी जे उभा केलाय त्या बालकोलच्या अलीकडे जाऊन बघा. एमआयडीसीमध्ये खरा तांदूळ जो माणसाच्या खालच्या लायकीचा नाही त्याच्यापासून इथेनॉल तयार होतं आणि ते इथेनॉल सगळ्यात चांगलं इथेनॉल म्हणून ते कंपनी देतात. मधी अचानक त्यांनी सांगितलं ज्यूस इथेनॉल करायचं नाही, बीएबी नाही, पुन्हा आपल्याला सीएबीवर जावं लागलं. अशी पॉलिसी बदलते. पॉलिसी बदलल्यानंतर आपल्याला तर काही बदल करावे लागतील. ते आम्ही करू. तुम्ही फक्त पाठीशी उभं राहा आणि बसल्याच शिका. एवढं काम तुम्ही त्या बाबतीमध्ये करा. मित्रांनो, मी कुठेही आता ही आठवण दिली म्हणून सांगतो. मी ज्या छत्रपतीच्या बाबतीमध्ये खूप विचार केला. ते काय सांगतात, अरे मला निरोप येत होते राजवर्धन शिंदे, किरण गुजर आणि नितीन सातव माझ्याकडे येत होते. तर मी कशाला धंदा पाठवलं? राजवर्धन तुला काही पाठवलं? अरे भेटायला गेलो ती सांगतायत की तू बिनविरोध करायला गेला. एवढा अधिकार अजित पवारने याला कधी दिला? अजित पवारला चिकट्यावर पोकून नाचवलं. ऐका, तर काही पण सांगतात कशाला मी कधी छत्रपतीच्या बाबतीत मात्र मी पृथ्वीराज दत्ताभाऊकडे आम्ही बसलो आणि तिथं प्रयत्न केला. 6,000 विकासामध्ये तुमच्या आपल्या तिथल्या भावात इतका फरक आहे. पण तोही आता मी म्हणजे आम्ही सगळेच जण मग पृथ्वीराज दासकांना मराठी मी सांगितलं, तुम्हाला कुठली बापू अडचण आली तर मामाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू.
तुम्ही फक्त चांगल्या पद्धतीने काटकसरीने ते डबा घेऊन जाताय तिथे. खोटं नाही सांगत, वेळेच्या खोटं डबा घेऊन जाताय, काटकसरीने सगळ्या गोष्टी करताय. सगळी शिस्त लावली, सगळी स्वतःसारखी सरळ आली. आणि हे सगळं झाल्यावर त्यांना 37 कोटी रुपये मागचे होते त्यांच्या कारखान्यात, आणि ते भरल्याशिवाय त्यांना 75 कोटी रुपये तोडणी वाहतुकीकरता ऍडव्हान्स करता देता येत नव्हते. बँक म्हणते ते क्लिअर करा, आम्ही लगेच देतो. मी बोललो बँकेशी, ते म्हणले नाही दादा 37 तुम्हीच सांगितलं, नियमाने वागायचं, नियमाने आम्ही वागतो. चेअरमन म्हणले की दादा मला 12 कोटी रुपये उभे राहिले, पण 25 कोटी कमी पडतात आणि आले सहयोग. जरा विचार केला, म्हणले तुम्हीच सांगितले, अडचण आली की यायचं, आलो अडचण मला खास. त्याच्यामध्ये मग फोन केलाय त्याला, म्हणलं अजित पवार बोलतोय, एक आठवड्याकरता 25 कोटी रुपये पाहिजे आणि आरटीजीएस छत्रपती सहकारी साखर कारखाना भावनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे ह्या नावाने, श्री छत्रपती ह्या नावाने काढायचे. तेवढे दे करता मी त्याला जबाबदार नाही. त्यांनी हो सांगितलं. नंतर चेअरमनचा आणि एमडीचा फोन नंबर दिला. त्या पट्ट्यांनी रात्री फोन लावला, म्हटलं ती दादाच्या पुढे मला नाही म्हणता आलं नाही, पण मला अग्रीमेंट स्टॅम्पवर करून द्यावं लागेल, दोघांच्या सह्या बिया ते सगळं करावं लागेल. 25 कोटी द्यायचे, काय ते फसलं म्हणजे माझी पॉकेट पडायचे होते. पुन्हा सकाळी बापूचा फोन, बापू दादा तिथं म्हणतायत हे करायचं, अग्रीमेंट करायचं, स्टॅम्पवर करायचे म्हणतात, नोटरी करायचं. मी म्हणलं की ठीक आहे. तुला मी फोन लावला, अरे मी अजित पवार बोलतोय, राज्याचा उपमुख्यमंत्री, मी 25 कोटी दे एवढी माझी पत नाही का. म्हणलं रे तुला 5-6 दिवसात पैसे देतो, आता मी परत फोन करणार नाही, संध्याकाळपर्यंत आरटीजीएस छत्रपती कारखान्यावर गेलं पाहिजे. 7 का 8 लाख 10 कोटी 10 कोटी 5 कोटीचा आरटीजीएस झालं, याला जाऊन विचार. आणि बापूला ते पैसे नंतर बँकेला भरले, आपल्या भाषेत नवजून आपण त्याच पठडीतले तर ते नवजून केलं. 35-37 कोटी भरल्यावर 75 कोटी रुपये त्यांना नवीन कर्ज मंजूर झालं. त्याच्यातले 25 कोटी बापूंनी 5-6 दिवसातच लगेचच भरून टाकले. त्याचाही मला फोन, दादा पैसे मिळाले. म्हटलं धन्यवाद. मला निरावलेस करून सांगा, हे पैसे मिळाले असतील तर बाळासाहेब कोळेकर बसले, त्यांना विचारा, इतकी अडचण झाली होती, तोडणी वाहतुकीला पैसे वेळेत नाही दिले तर टोळ्या आल्या असत्या का, कोण तोडणारे. ही पद्धत आहे. म्हणून मी सांगतो, हे फक्त आता प्रत्येकाचा काळ असतो. एक काळांना चौथा ती रंजन काकाचा पण होता, पण आता काळ दावाचा. काका झाला आता दावा. त्याच्यामुळं तुम्ही मला साथ द्या. या सगळ्या गोष्टी आता मी दुसऱ्या बाबतीत करू शकतो, तर मी जिथं चेअरमन असेल तिथं तर हसतच करेन तिथं. आणि जसं तुम्ही 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजय केलं, मी पुन्हा जोमाने जास्त कामाला लागलो. बारामतीमध्ये निधी जिल्ह्यात पण आणतो, पण बारामतीत पण आणायला लागलो. तसं जितक्या जास्त मताधिक्याने नीरा वागचकर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद श्री नीलकंठेश्वर पॅनल विजयी करतील, तितक्या अधिक पटीने मी या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम आणि सगळ्या चेहऱ्यावर बदलून टाकण्याचं काम, शिस्त लावण्याचं काम, प्रशासनावर योग्य पद्धतीने पकड ठेवण्याचं काम आणि सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम, कुठेही भेदभाव न होऊन देण्याचं काम मी करीन. हा नीरा वागचकरांना माझा शब्द आहे. फक्त पॅनल टू पॅनल एवढं मात्र तुम्ही केलं पाहिजे, हीच आपल्याला सगळ्यांना
आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.